स्थानकाच्या बसेसमध्ये जीपीएस सीसीटीव्ही अनिवार्य, तर एआयचा वापर करून सर्व बस स्थानकात सुधारणा करणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. पुणे बलात्कार प्रकरणानंतर परिवहन विभागाला जाग, बंद पडलेल्या बसेस आणि इतर गाड्या 15 एप्रिलपर्यंत भंगारमध्ये काढणार, प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती. स्वारगेट बलात्कार प्रकरणी वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारी यांचे वादग्रस्त वक्तव्य. अशा घटना देशात घडतच असतात, गुन्हेगारी वृत्ती प्रत्येक ठिकाणी असतेच, सावकर यांची वादग्रस्त प्रतिक्रिया. स्वारगेट बलात्कार आणि हॉटेल मालकावरील हल्ल्यासारख्या घटना रोखण्यासाठी एन्काउंटर स्क्वॉड परत आणण्याची वेळ, आमदार निलेश राणे यांची प्रतिक्रिया. समाजात अशा प्रकारच्या विकृती वाढत आहेत, यावर कठोर शासन होणे गरजेचे, स्वारगेट बलात्कार प्रकरणावरून शिवेंद्रराजे यांची प्रतिक्रिया. कोणतीही घटना घडली की आरोपी फरार कसे होतात, पुणे बलात्कार प्रकरणानंतर वर्षा गायकवाड यांचा प्रश्न, राज्यात स्वतंत्र गृहमंत्री नेमण्याची मागणी. महाराष्ट्रात शिवशाही संपली आहे, याचं उदाहरण म्हणजे पुण्यातील बलात्कार प्रकरण, यशोमती ठाकूर यांनी दिली प्रतिक्रिया. स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर राज्यातील बस स्थानकांवरील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. हिंगोली बस स्थानकाची सुरक्षा धोक्यात, बस स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे नाही, तसंच पोलीस चौकीत संध्याकाळी 6 नंतर कर्मचारीही नाहीत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी करून आरोपपत्र दाखल, खंडणी आणि अॅट्रॉसिटी प्रकरणातही दोषारोपपत्र दाखल. मस्साजोग प्रकरणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर सुरेश धस यांनी मानले मुख्यमंत्री आणि एसआयटी प्रमुख बसवराज तेली यांचे आभार. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.